महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडून खास आली आहे अपडेट। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। 2025 मध्ये सोनिया गांधी यांनी संसदेत अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला आहे। 2025च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 0 अवरमध्ये त्यांनी महिलांच्या दयनीय आर्थिक स्थितीवर भाष्य केले। सोनिया गांधी यांनी 2025 मध्ये मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। मानधनात दुप्पट वाढ करण्याची मागणी। सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला आग्रही विनंती केली की अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन तात्काळ दुप्पट करण्यात यावे। सध्या केंद्र सरकार अंगणवाडी सेविकांना रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे। त्यांनी सध्या देशभर ICDS अंतर्गत विविध स्तरावर सुमारे 3 लाख पदे रिक्त आहेत। त्यामुळे कार्यरत सेविकांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे आणि बालके व मातांना मिळणाऱ्या सुविधांवर परिणाम होत आहे। ही पदे त्वरित भरली जावी अशी मागणी त्यांनी केली। सेविकांची संख्या वाढवणे। सोनिया गांधी यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला की ज्या गावांची लोकसंख्या 2500 पेक्षा अधिक आहे तेथे अतिरिक्त आशा वर्कर नियुक्त केल्या जाव्यात। तसेच केंद्र सरकारची आणि सेविकांची संख्या दुप्पट करावी जेणेकरून पोषण आहारासोबत बालशिक्षणावर अधिक लक्ष दिले जाईल। सामाजिक सुरक्षा आणि वेळेवर पेमेंट। या महिलांना केवळ स्वयंसेवक म्हणून न बघता त्यांना सामाजिक सुरक्षा आणि विमा संरक्षण मिळावे। अनेक राज्यांमध्ये मानधन महिनोमहिने थकलेले आहे, त्यामुळे त्यांना वेळेवर मोबदला मिळेल याची खात्री केंद्राने करावी। देशाच्या भविष्यातील गुंतवणूक। सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाचे वाक्य उच्चारले। या महिला कर्मचाऱ्यांना सक्षम करणे आणि त्यांना पाठबळ देणे ही केवळ मदत नसून भारताच्या भविष्यातील ही गुंतवणूक आहे। सद्यस्थिती। सोनिया गांधी यांच्या मागणीनंतर संसदेत मोठी चर्चा झाली। महाराष्ट्र संदर्भात महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये काही प्रोत्साहन भत्त्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले आहेत। मात्र मानधनात मोठी वाढ करण्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस निर्णय झालेला नाही। धन्यवाद।